करत होतो मॅटर नंतर आपण समोर गेलो होतो आणि बघितलं ऍटम काय असेल. ऍटम बद्दल सगळ्यात पहिले जे सांगितलं होतं ते डेमोक्रिटस यांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर आली होती डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी, जे पुन्हा डिपेंड करत होती ऍटमवर. डेमोक्रिटस नंतरची थेअरी आली डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी. यामध्ये काय नवीन होतं तर बघा, डाल्टननी सांगितलं की ऍटम हा जो असेल हा इंडिव्हिजिबल असेल. बरोबर, ऍटम का असेल इंडिव्हिजिबल अँड इनडिस्ट्रिक्टेबल. बरोबर, ऍटम का असेल इनडिस्ट्रिक्टेबल. बघा आता डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी मध्ये सांगितलं होतं की ऍटम हा इंडिव्हिजिबल असेल आणि इनडिस्ट्रिक्टेबल असेल. इंडिव्हिजिबल मीन्स दॅट कॅनॉट बी डिवाइड, ज्याला आपण काय नाही करू शकत, डिवाइड नाही करू शकणार अशा ऍटमला म्हणू आपण दॅट कॅनॉट बी डिवाइड. अँड इनडिस्ट्रिक्टेबल मीन्स दॅट कॅनॉट बी डिस्ट्रॉइड. बघा आता, इंडिव्हिजिबल मीन्स दॅट कॅनॉट बी डिवाइडेड, ज्याला आपण डिवाइड करू नाही शकत असा पार्टिकल. आणि इनडिस्ट्रिक्टेबल मीन्स दॅट कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, मीन्स आपण त्याला डिस्ट्रॉय पण नाही करू शकत असं सांगितलं होतं डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी मध्ये. की ऍटम जो असेल तो इंडिव्हिजिबल असेल मीन्स डिवाइड नाही करू शकणार आणि इनडिस्ट्रिक्टेबल असेल मीन्स आपण त्याला डिस्ट्रॉय पण नाही करू शकणार. त्यानंतर आणखी काय होतं, सो बघा आता एक एलिमेंट आहे, सपोज करा हा एक एलिमेंट आहे, आपण कन्सिडर करू एक एलिमेंट हा हायड्रोजनचा एलिमेंट आहे. सो बघा आता हायड्रोजनचा जर एलिमेंट असेल तर तो त्याच्या ॲटम्स पासून बनलेला असेल. बरोबर, जसं की मॅटर आहे, आता हा एलिमेंट सुद्धा काय एक मॅटर आहे. सो हा बनलेला असेल त्याच्या ॲटम्स पासून. आता एका एलिमेंट मध्ये जे ॲटम्स असतील ते सिमिलर टाइप्स ऑफ ॲटम्स असतील. मीन्स आपण जर एक हायड्रोजन एलिमेंट घेतला तर त्यामध्ये जे प्रेझेंट असणारे ॲटम्स आहेत ते सुद्धा कशाचे असतील, हायड्रोजनचे असतील. आता बघा हा एक एलिमेंट आहे, याचं आपण डिव्हिजन केलं. डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला पुन्हा दोन पार्ट मध्ये डिव्हिजन मिळेल. सो जो छोटा पार्ट असेल तो सुद्धा काय असेल, हायड्रोजन. आणि जो सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट असेल मीन्स ॲटम असेल तो सुद्धा ॲटम कशाचा असेल, हायड्रोजनचा. मीन्स एका एलिमेंट मध्ये जे ॲटम्स प्रेझेंट आहे ते कशाचे असतील, हायड्रोजनचे असतील. हायड्रोजनचा एलिमेंट असेल तर ॲटम्स सुद्धा कशाचे असतील, हायड्रोजनचे. सपोज करा एक एलिमेंट आहे आयरनचा. बरोबर, आयरनला आपण डिनोट करतो Fe ने. आयरन इज डिनोटेड बाय Fe. सो बघा एक एलिमेंट आहे आयरनचा. आता या आयरनच्या एलिमेंट मध्ये जे आपण बघत आहोत, एक एलिमेंट तयार केला आपण आयरनचा. या आयरनच्या एलिमेंट मध्ये जे स्मॉल पार्टिकल्स आपल्याला दिसत आहे किंवा स्मॉलेस्ट पार्टिकल ज्याला आपण म्हणू ॲटम्स, ते सुद्धा कशाचे असतील, आयरनचे. मीन्स एक जर एलिमेंट तयार झाला असेल तर त्यामध्ये जे ॲटम्स आहे ते ॲटम सुद्धा कशाचे असतील, त्या सिमिलर एलिमेंटचे असतील. मीन्स ऑल द ॲटम्स इन एलिमेंट आर अलाइक. ऑल ॲटम्स इन अन एलिमेंट, एका एलिमेंट मध्ये जे ॲटम्स आहेत आर अलाइक. सगळे ॲटम्स काय असतील, अलाइक असतील. त्यानंतर बघा इथे हायड्रोजनचा जर एलिमेंट असेल तर त्यामध्ये जे ॲटम्स आहेत ते हायड्रोजनचे असेल. आणि Feचा जर एलिमेंट आहे तर त्यामध्ये जे ॲटम्स आहेत ते कशाचे असतील, Feचे असतील. मीन्स डिफरंट एलिमेंट हॅव डिफरंट ॲटम्स. डिफरंट एलिमेंट हॅव डिफरंट ॲटम्स. मीन्स डिफरंट एलिमेंट असेल तर त्यामध्ये ॲटम सुद्धा काय असतील, डिफरंट असेल. बघा आता ऑल ॲटम्स इन अन एलिमेंट आर अलाइक. मीन्स एक एलिमेंट आहे त्यामधले सगळे ॲटम्स काय असतील, सिमिलर असतील. मीन्स हायड्रोजनचा एलिमेंट आहे त्यामध्ये ॲटम्स कशाचे असतील, हायड्रोजनचे. Feचा एलिमेंट आहे त्यामध्ये ॲटम्स कशाचे असतील, Feचे. मीन्स आयरनचा एलिमेंट आहे तर आयरनचे ॲटम्स, हायड्रोजनचा एलिमेंट आहे हायड्रोजनचे ॲटम्स. गोल्डचा एलिमेंट असेल तर ॲटम सुद्धा कशाचे असतील, गोल्डचे. सिल्वरचा एलिमेंट असेल त्यामध्ये सुद्धा ॲटम्स कशाचे असतील, सिल्वरचे. सिमिलरली एखादा एलिमेंट आहे, समजून घ्या सोडियमचा एलिमेंट आहे त्यामध्ये ॲटम्स असतील सोडियमचे. बरोबर, त्यानंतर आणखी एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो क्लोरीनचा आयटम आहे, क्लोरीनचा एलिमेंट आहे तर त्यामध्ये ॲटम्स असतील क्लोरीनचे. सर्व ह्याच्यात जे ॲटम्स असतील एका एलिमेंट मध्ये ते सगळे ॲटम्स काय असतील, अलाइक असतील. अलाइक असतील मीन्स सिमिलर असतील. आता जर दोन डिफरंट एलिमेंट आहे, सपोज करा हा हायड्रोजनचा एलिमेंट आहे आणि हा Feचा एलिमेंट आहे, तर यामध्ये असणारे ॲटम सुद्धा काय असतील, डिफरंट असतील.
बरोबर. हायड्रोजनचा एलिमेंट असेल तर हायड्रोजनचे ऍटम्स आहेत आणि Fe चा एलिमेंट आहे तर ऍटम्स सुद्धा कशाचे Fe चे आहे. मीन्स डिफरंट एलिमेंट असेल तर ऍटम्स सुद्धा डिफरंट असतील आणि एकच एलिमेंट असतील तर ऍटम्स अलाइक असतील. हे सगळं सांगितलं होतं डाल्टन्स ॲटॉमिक थेअरीमध्ये. आणि मेन पॉइंट काय होता तर इनडिव्हिजिबल आहे, इनडिस्ट्रिक्टेबल आहे. मीन्स ऍटमला आपण डिवाइड नाही करू शकत आणि इनडिस्ट्रिक्टेबल मीन्स डिस्ट्रॉय पण नाही करू शकत. बघून घ्या.